जालन्यातील परतूर तालुक्यात गहू आणि हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढलाय। तुषार सिंचन पद्धतीचा वापर करून या पिकांना पाणी देण्यात येते। यावेळी पावसामुळे पाणी मुबलक असल्याने पिकांचं पोषण उत्तम झाले। वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये बिजवाई दर्जाच्या सोयाबीनच्या दरात घसरण झाली। सोयाबीनचे दर 6,000 रुपयांच्या खाली आले। बाजार समित्यांमध्ये 10,200 क्विंटल सोयाबीनची आवक झाली। मात्र दरातील घसरणीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आले। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची 350 क्विंटल आवक झाली। यंदा हळदीला दरही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। सध्या बाजारात हळदीला चांगली मागणी असून बाजार तेजीत राहण्याची शक्यता व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे। उत्तर पुणे जिल्ह्यात परतीच्या पावसानं कांदा रोपाचं नुकसान झाले। शिरूर, आंबेगाव, खेड आणि जुन्नरमध्ये कांदा लागवडीच्या क्षेत्रात मोठी घट झाली। दुसरीकडे वखारी साठवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे पाठ फिरवली। त्यामुळे यंदाच्या तुलनेत 30% कांदा लागवडीच्या क्षेत्रात घट झाल्याची परिस्थिती पाहायला मिळते। चाकणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव कडाडलेत। कारण बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या कांद्याची आवक निम्म्यानं घटल्यानं बाजारात कांद्याचे भाव कडाडलेत। परतीच्या पावसानं थैमान घातल्यानं पावसाळी कांदा खराब झाला। यामुळे कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली। त्यामुळे कांद्याला सध्या 15 ते 25 किलोपर्यंतचा बाजारभाव मिळतो। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स पृथ्वी रिच पॉली फॉस्फेट।